पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचा कार्यक्रम जिल्ह्याच्या परंपरेला साजेसा ऐतिहासिक आध्यात्मिक सोहळा ठरणार असून भाविकांच्या गर्दीचा उच्चांक मोडणारा ठरेल असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला। अस्तगाव येथे 75 एकराच्या भव्य मैदानावर रविवार म्हणजे आजपासून पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे। मंत्री विखे पाटील यांनी संपूर्ण कार्यक्रम स्थळाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला। यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, विनायकराव देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, तहसीलदार अमोल मोरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की पंडित प्रदीप मिश्रा यांची आध्यात्मिक क्षेत्रात मोठा नावलौकिक आहे। त्यांच्या सुश्राव्य वाणीतून शिवपुराण ऐकण्याची संधी जिल्ह्यातील भाविकांना प्रथमच मिळत आहे। आजपर्यंत ज्या ठिकाणी त्यांच्या कथेचे आयोजन झाले त्यापेक्षाही मोठा उच्चांक ठरेल असे नियोजन जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले आहे। कार्यक्रम स्थळावर 3 भव्य मंडप उभारण्यात आले असून मुख्य मंडपात 1 लाखाहून अधिक भाविक बसू शकतील। तसेच अन्य 2 मंडपातही त्याच पद्धतीचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले। आज आपल्या शिर्डी मतदारसंघामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात कथाकार पंडितजी मिश्रा महाराज वाले यांचा शिवपुराण कथा या कार्यक्रमाची सुरुवात त्यापासून सुरू होते। 12 ते 16 तारखेपर्यंत चालणारी कथा आहे। उद्या औपचारिक त्याचा शुभारंभ दुपारी 1 वाजता होईल आणि रोज दुपारी 1 ते 4 या ठिकाणी या शिवपुराणाचा कार्यक्रम संपन्न होईल। अतिशय जगभरामध्ये म्हणजे आपले पूज्य पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांचा एक नावलौकिक आहे आणि ज्या ठिकाणी त्यांच्या या महापुराण कथा झाल्या किमान 6-7 लाख लोकांची उपस्थिती राहिल्याची माहिती आपल्या सर्वांनाच आहे। आणि त्यामुळे मला वाटतं उद्याच्या या 4 दिवसाच्या सोहळ्यामध्ये लाखो भाविक या ठिकाणी अपेक्षित आहे। आपल्या जनसेवा फाउंडेशन दोन्हीच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। साधारण 3 आपण हे मंडप या ठिकाणी केलेले आहे। जो मधल्या मंडपावर बसलेला तो 65,000 लोक उपस्थित असतील अशा क्षमता आहे आणि दोन्ही बाजूचे जे आणखी जे मांडव बाजूला आहे ते प्रत्येकी 35,000 भाविक असतील अशी क्षमता आहे। त्यामध्ये आमच्या अपेक्षा पहिल्या दिवशी 1 लाख 1 लाख भाविक येतील, पण दुसऱ्या दिवशी जास्त भाविकांची संख्या अपेक्षित आहे आणि समारोपाला मला वाटतं 6-7 लाख तरी लोक येतील अशी अपेक्षा। राज्याचे आपले सन्माननीय मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी 16 तारखेच्या समारोप कार्यक्रमाला याचं मान्य केलं आहे। या उत्सवामध्ये आपण 100 मैल बचत करायचे स्टॉल दिलेले आहेत आणि मला वाटतं खानपानापासून सगळ्याच व्यवस्था त्या बचत गटाच्या स्टॉलच्या निमित्तानं आपल्याला त्या ठिकाणी भाविकांची होईल। अनेक गृहोपयोगी वस्तू आहेत, बचत गटाने केलेल्या वस्तू आहेत, त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी होतील। पार्किंगची मुबलक सोय आहे, म्हणजे दोन्ही बाजूला साधारण स्वतंत्रपणे 25 एकराच्या पार्किंग आहे। बाकीच्या अन्य पार्किंग सुद्धा उपलब्ध आहे। तेवढ्या मोठ्या सोहळ्याचा कार्यक्रम करताना स्वाभाविक
काही थोड्या उन्हावर राहतील. या कार्यक्रमासाठी जनशॉ फाउंडेशनच्या माध्यमातून जी तयारी करण्यात आली, मला आनंद या गोष्टीचा आहे की अनेक स्वयंसेवक जवळ 20,000च्या वर स्वयंसेवक या सगळ्या तयारीसाठी या ठिकाणी काम करतायत. आणि एकच भावना आहे की हे महाशिवपुराण कथा आहे यशस्वी व्हावी आणि भाविकांची चांगल्या प्रकारची सोय व्हावी, लोकांना कुठे गैरसोय राहू नये. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकांनी इच्छा व्यक्त केली होती आपण जेवढं 20,000ची मर्यादा आपण ठेवून त्या ठिकाणी मग ते आज सगळ्या व्यवस्थेला मदत करतायत. म्हणून मला वाटतं की आतापर्यंतच्या सगळ्या त्यांच्या महाशिवपुराण कथामध्ये झाल्या पडल्या पण काही स्पर्धा करत नाही, परंतु मोठ्या प्रमाणात यावर्षी या सगळ्या भाविकांच्या उपस्थितीचा उच्चांक होईल अशी या निमित्तानं आम्हाला आशा आहे. 100 बचत गटांना त्यांच्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी स्टाईल देण्यात आले असून स्वयंसेवक म्हणून नोंदणी केलेल्या भाविकाच्या निवासाची तसेच भोजनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असल्याचे विखे पाटील म्हणाले. जिल्ह्यासह राज्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या विचारात घेता 2 स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आल्या असून सुरक्षा वैद्यकीय मदत यासाठी सुद्धा विशेष यंत्रणा कार्यान्वित केले असल्याचे त्यांनी सांगितले. विजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद, लोणी.